नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी. हॅलो एव्हरीवन. इन प्रीवियस लेक्चर we studied about personal secretary, secretary of non-profit association and secretary of a cooperative society. Next our third type of institutional association, institutional secretary, that is third type, secretary of a joint stock company. A stock company, a joint stock company is a form of organization which is considered to be the most suitable one for organizing business activities on a large scale. तर सेक्रेटरी जो आपण बघणार आहोत नेक्स्ट, जॉईंट स्टॉक कंपनी. तर जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे काय, तर जॉईंट स्टॉक कंपनी अशी एक फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन आहे की ज्याच्यामध्ये त्याचं जे रेग्युलर जे लार्ज स्केल लेवल म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याचं बिझनेस ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाईज केल्या जात असतात की यासाठी जॉईंट स्टॉकसाठी मोठ्या प्रमाणात ज्याला आपण कॅपिटल म्हणतोय हे लागत असतं. सो जॉईंट स्टॉक कंपनी इज अ फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन विच इज कन्सिडर्ड टू बी मोस्ट सुटेबल one for organizing business activities on a large scale. A company secretary is considered to be one of the key officers of the company. Secretary is of vital importance in modern business organization. So joint stock company, it means this joint stock company also known as a company. So this company secretary is considered to be one of the key officer of the company. म्हणजे या कंपनीचा किंवा जॉईंट स्टॉक कंपनीचा जो सेक्रेटरी आहे हा कन्सिडर आपल्याला की ऑफिसर ऑफ द कंपनी केला जात असतो. त्याचप्रमाणे सेक्रेटरी इज ऑफ व्हायटल इम्पॉर्टन्स ऑफ मॉडर्न बिझनेस ऑर्गनायझेशन. सो हिअर इज धिस सेक्रेटरी ऑफ कंपनी इज ऑल्सो play very important or vital important role in a modern business organization. So how to appoint this secretary? The company secretary is appointed right from the time the company is formed to look after the various aspect of business. Secretary works under the control of the board of directors. तर याच्यामध्ये ज्यावेळी कंपनी सेक्रेटरी अपॉइंट केला जात असतो तर त्यावेळी कंपनी अशा वेळी सेक्रेटरी अपॉइंट करत असते ज्यावेळी व्हेरियस आस्पेक्ट ऑफ बिझनेस म्हणजे बिझनेस हा लार्ज स्केल म्हणजे मोठ्या प्रमाणात असतो, त्याचप्रमाणे त्याला लागणारं फायनान्स किंवा कॅपिटल हे मोठ्या प्रमाणात असतात, तर त्याच्यामध्ये व्हेरियस आस्पेक्ट ऑफ बिझनेस असेल तर अशावेळी या सेक्रेटरीची आवश्यकता असते. आणि हा सेक्रेटरी हा त्याचं पूर्ण फंक्शन असेल, त्याचं वर्क्स जे आहे ते अंडर द कंट्रोल ऑफ बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. म्हणजे या जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये पहिल्यांदा बोर्ड ऑफ डिरेक्टर्स असतात आणि हे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स अपॉइंटेड द secretary, that is the company secretary, and the company secretary is look after the various aspect of the business. Appointment of company secretary is as per the Companies Act 2013. Company secretary is included in the definition of KMPS, that is the concept of key manager personnel, has been introduced the Companies Act 2013. तर यामध्ये ज्यावेळी कंपनीचा किंवा जॉईंट स्टॉक कंपनीचा सेक्रेटरी अपॉइंट केला जात असतो तर त्यावेळी कंपनीज ॲक्ट जो आहे तो आपला कंपनीज ॲक्ट 2013 आणि या 2013 याच्यामध्ये सुद्धा एक कन्सेप्ट आहे दॅट इज द की मॅनेजर पर्सनेल. सो दॅट इज अ KMP. याच्यानुसारच या कंपनी सेक्रेटरीचं काय केली जात असते, अपॉइंटमेंट केली जात असते. The board of directors cannot look after the day-to-day affairs of the company. Therefore, the task is given to certain managers and executives of the company. That is KMP is discussion in chapter 6. तर KMP म्हणजे ज्याला आपण की मॅनेजर पर्सनल म्हणतो ते चॅप्टर 6मध्ये आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, ॲज वी नो दॅट हिअर इज कंपनी सेक्रेटरी इज अपॉइंटेड बाय द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, बट that board of directors cannot look after the day-to-day affairs of the companies. They don't have any time for look after the affairs of the companies. That's why they appoint the company secretary, and this company secretary, it means that the task is given to certain managers and executives of the company. म्हणजे या ठिकाणी बोर्ड ऑफ डिरेक्टर्स यांचं जे त्यांचं रेग्युलर जे काम असतं त्याच्यामधून त्यांना कोणत्या प्रकारे कंपनीकडे लक्ष द्यायला मिळत नाही, म्हणजे दे कॅनॉट लुक आफ्टर द डे टू डे अफेअर्स ऑफ द कंपनी. दॅट्स वाय दे अपॉइंट द कंपनी सेक्रेटरी. So what are the qualification of the company secretary? As per section 203 of Companies Act 2013, the company secretary must be a member
ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, दॅट इज ICSI. म्हणजे याच्यामध्ये ज्यावेळी कंपनी सेक्रेटरी अपॉइंट केला जात असतो तो आपण माहिती आहे की दिस सेक्रेटरी अपॉइंटेड बाय द बोर्ड ऑफ डिरेक्टर, बट ॲज पर द सेक्शन 203 ऑफ कंपनीज ॲक्ट 2013 द कंपनी सेक्रेटरी इज टू बी मेंबर, मस्ट बी अ मेंबर ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया. म्हणजेच यामध्ये हा सेक्रेटरी जो आहे अपॉइंट करणार आहोत तो मात्र त्या इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया म्हणजेच कंपनी म्हणजे जॉईंट स्टॉक कंपनीचाच तो का असला पाहिजे, एक मेंबर असला पाहिजे. सो ही मस्ट बी अ मेंबर ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया. नेक्स्ट अवर फोर्थ अँड लास्ट टाइप ऑफ सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. Government departments are those departments working under the various minister of the state and central गव्हर्नमेंट. तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट म्हटलं की आपल्याला साहजिकच स्टेट लेवल आणि सेंट्रल गव्हर्नमेंट येत असतात. तर याचे जे मिनिस्टर्स आहेत, जे मिनिस्टर ऑफ स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंट डिपार्टमेंट म्हटलं की देअर आर व्हेरियस डिपार्टमेंट वर्किंग अंडर द मिनिस्टर्स ऑफ द स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट. सो याच्यामध्ये स्टेट आणि सेंट्रल लेवलचे स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते याच्यामध्ये यांच्या थ्रू एक सेक्रेटरी अपॉइंट केला जात असतो, त्याला आपण सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट म्हणतो. सो हाऊ टू अपॉइंट द सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट इन द फंक्शनिंग ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड स्टेट गव्हर्नमेंट. अ सेक्रेटरी इज द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड ऑफ द मिनिस्ट्री ऑर डिपार्टमेंट. याच्यामध्ये जो सेक्रेटरी अपॉइंट केला जाणार आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा किंवा स्टेट गव्हर्नमेंट ज्यावेळी एखादा सेक्रेटरी अपॉइंट करत असतो तेव्हा तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असला पाहिजे. कुठला तर हेड ऑफ मिनिस्ट्री ऑर डिपार्टमेंटचा, म्हणजे मिनिस्ट्री किंवा डिपार्टमेंट जो आहे ज्याचा आपण गव्हर्नमेंट डिपार्टमेंट म्हणतो त्याचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असणं गरजेचं आहे. इन द युनियन अँड स्टेट गव्हर्नमेंट्स secretaries hold position as head of the departments like finance secretary, defense secretary, home secretary. म्हणजे याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की त्याचं आपण कसं केलं असतं की तो हेड ऑफ मिनिस्ट्री असला पाहिजे, म्हणजेच तो फायनान्स सेक्रेटरी किंवा डिफेन्स सेक्रेटरी म्हणजे त्याच्यामध्येच तो त्यांनी पोझिशन जी अशा पद्धतीने होल्ड केली पाहिजे की तो त्या डिपार्टमेंटचा हेड असला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये युनियन आणि स्टेट गव्हर्नमेंट असेल तर त्यावेळी तो सेक्रेटरी अशा पद्धतीने त्याचा हेड असणं गरजेचं आहे. अशाच व्यक्तीला आपण सेक्रेटरी गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचा निवड करत असतो. क्वालिफिकेशन. द सेक्रेटरी ऑफ अ गव्हर्नमेंट नीड्स टू पोसेस अ ग्रॅज्युएशन डिग्री. द सेक्रेटरी शुड pass the civil engineers examination conducted by the Public Service Commission and be a Indian ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. म्हणजेच हा जो सेक्रेटरी आहे तो एक तर त्याने ग्रॅज्युएशन कंप्लीट करणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे तो सिव्हिल इंजिनियर असणं गरजेचं आहे आणि एक्झामिनेशन जो त्यांनी IASची एक्झामिनेशन देणं गरजेचं आहे. म्हणजेच the secretary should pass the civil services examination conducted by the Public Service Commission and be a Indian administrative services. So this is qualification of government secretary of a government department. So this is our types of secretary. So personal secretary, institutional secretary. So secretary of a non-profit association, secretary of a cooperative society. Third one, that is our secretary of a joint stock company and secretary of a government department. So this there are 4 types of secretary. धन्यवाद.